तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहो. तर आजचा आपला टॉपिक आहे क्षेत्रफळातील वाढ आणि घट. तर याच्यामध्ये बघा, याच्यावर हमखास प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. ती पोलीस भरती असू द्या, एम-पी-एस-सी असू द्या, रेल्वे असू द्या, एस-एस-सी असू द्या, यू-पी-एस-सी असू द्या. हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार. तर याची एवढी सोपी आणि साधी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो, की एका ट्रिकमध्ये कुठलाही प्रश्न येऊ द्या, एकच ट्रिक लावायची आणि पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल तुमचा प्रश्न. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. चौरसाची बाजू 20% ने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ कितीने वाढेल? तर बघा, सुरुवातीला आपण चौरसाची बाजू 100 घेऊया. नंतर 20% ने वाढवली म्हणजे किती झाली? 120 झाली. बरोबर आहे. तर याची मांडणी कशी करायची बघा. 100 लिहायच्या आधी गुणिला 20% ने वाढवली, टक्केने वाढवली म्हणजे 120 भागीला 100 होईल. 20% म्हटलं तर 120 भागीला 100 लिहायचे. पुन्हा 120 भागीला 100 लिहायचे. ठीक आहे. दोन म्हणजे चौरसाचं जे क्षेत्रफळ असते, ते काय असते? बाजूचा वर्ग. काय असते? बाजूचा वर्ग. वर्ग म्हटलं की हे दोनदा लिहायचं. वर्ग आलं इथे म्हणून इथे दोनदा लिहिलं. ठीक आहे. आणि जर बाकीचे असलं तर बाकीचे उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत. त्याचं पण मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. इथं बघा, चौरसाची बाजू 20% ने. आता हे 100, 100 कॅन्सल झाले. हा एक शून्य याच्यासोबत कटला, हा एक शून्य याच्यासोबत कटला. 12 गुणिला 12 म्हणजे किती झाले? 144. आधी किती घेतली होती आपण? 100. तर 100 याच्यातून वजा करायचे. किती आले मग? उत्तर 44. तर 44% नी वाढ होईल. आलं लक्षात? याच टाईपचं आपण एक आणखी उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला हे समजण्यास सोपं जाईल. तर बघा, दुसरं उदाहरण याच टाईपवर आहे. बघा, चौरसाची बाजू 10% ने वाढवली. तर आपण काय घेतो? आधी 100 घेतो. 10% ने वाढवली म्हणजे 110% घेतो याला हां. तर बघा, हा कसा असतो? याचं सूत्र काय असतो? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हटलं की दोनदा लिहायचं. ठीक आहे. तर इथे 100 लिहिले. नंतर हे 100 म्हणजे आधीची बाजू हां. आधीच्या बाजूला आता 110 ला चा वर्ग आहे. तर 110 भागीला 100 एकदा लिहायचं, गुणिला 110 भागीला 100 दुसऱ्यांदा लिहायचं. आता हा 100 कॅन्सल होतो. इथे हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल झाला. आता इथे किती आला? 11 गुणिला 11. 11चा वर्ग होतो 121 आणि आधी किती घेतलं होतं आपण? 100. तर 100 याच्यातून वजा करायचे म्हणजे किती येईल? 21. तर 21% याचं उत्तर निघेल. आलं लक्षात? अशाच प्रकारे आपण पुढचं उदाहरण पण घेऊया. पुढचं तिसरं उदाहरण आहे. आता बघा हे आतापर्यंत आपण काय घेतलं? चौरस घेतला. आता काय घेतलं? आयत. आयताचे सूत्र काय? लांबी गुणिला रुंदी क्षेत्रफळाच्या हां. आपण क्षेत्रफळाच्या बाबतीत बोलत आहोत, लांबी गुणिला रुंदी. तर आयताची आधीची किंमत आपण 100 पकडायची. याच्यामध्ये सेमच करायचे, 100 पकडायची. आता हे 40% नी वाढ झाली. आता 100 वर आता इथे 40% नी वाढ झाली, इथे 140 भागीला 100 येईल. बरोबर आहे? पुढे, पुढे काय होईल? 20% कमी झालं. 20% कमी झालं म्हणजे 80 भागीला 100 येईल. ठीक आहे. हे 100, 100 कॅन्सल झाले. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. आता 14 गुणिला 8 म्हणजे किती आले? 112. आधीची किंमत किती घेतली? 100. तर हे याच्यातून वजा करायची म्हणजे किती आलं? 12. 12% याचं उत्तर राहील. आहे का नाही सोपं? एकच ट्रिक वापरली सगळ्या गणितामध्ये. चौरस असो किंवा आयात असो, आपण एकच ट्रिक वापरली आहे. परंतु उत्तर ॲक्युरेट आलेलं आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. पुढचं गणित आहे वर्तुळाची त्रिज्या. आता त्रिज्या आणि क्षेत्रफळ याचं काय असते? त्रिज्या आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असते? बघा, पाय आरचा वर्ग. पाय आरचा वर्ग हे काय? वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. ठीक आहे. आता पाय हा तर हा कॉन्स्टंट आहे, परंतु आर काय होते? वर्गामध्ये येते. वर्गामध्ये होते म्हणजे इथे पण काय करावं लागेल आपल्याला? हे 30 जे दिलेले आहे, आधीची किंमत घ्यायची 100. 100 घेतलं. आता 30 दिलेलं आहे. 30चा आपल्याला वर्ग करावा. शेकडा 30 म्हटलं म्हणजे 130 भागीला 100 लिहायचे. आलं लक्षात? आणि पुन्हा 130 भागीला 100 लिहायचे. आता हे 100, 100 कॅन्सल झाले. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल झाला. 13 गुणिला 13 म्हणजे 169 झालं. आता आधीची किंमत किती होती? 100. 100 याच्यातून वजा करायची म्हणजे किती आलं? 69%.
तर बघा सिंपल फंडा आहे माझा. हा फंडा तुम्ही लक्षात ठेवला तर कुठलंही उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. चला, आता आपण शेवटचे उदाहरण घेऊया. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 8% कमी. 8% कमी म्हणजे किती होईल? इथे 92 होईल. आधी किती होती? 100 होती. ठीक आहे. तर सेमच सूत्र वापरायचं. 100 गुणिला आता त्रिज्येचा वर्ग असते क्षेत्रफळामध्ये, आरचा वर्ग असतो. म्हणून याला 92 भागीला 100 असं लिहायचं एकदा. पुन्हा 92 भागीला 100 दुसऱ्यांदा लिहायचं. आता हे 100 कॅन्सल झाले. 92चा वर्ग करावा लागेल. 92चा वर्ग करा. कसं करता येईल सांगा? 92 गुणिला 92. तर हे 2 गुणिला 2 आधी या दोघांचा गुणाकार होईल 4 आलं. आता मग यांचा तिरकस गुणाकार होईल 18 आणि 18 36चे 6 आले. हातचे आले 3. 9 9 81 3 84. 84 64 64 भागीला 100 आलं इथे. तर 84.64 या ठिकाणी आलं. तर 84.64 आता ही 100 आधीची किंमत होती. 100 मधून 84.64 वजा केले तर 15.36 उत्तर येईल. तर अशा प्रकारे सर्व उदाहरणं आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोडवलेली आहे आणि एकच फॉर्म्युला सगळ्यामध्ये विचारलेला आहे. म्हणून क्षेत्रफळातील वाढ असो किंवा घट असो त्यासाठी एकच फॉर्म्युला वापरायचा आणि हे गणित सॉल्व करायचे. तुम्हाला काही अडचण आली असेल, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही हमखास प्रश्न विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची कमेंट पाठवू शकता. चला, धन्यवाद.